आहेत ना. आणि असं होतं की जूनचा महिना चालू आहे, ऊन वगैरे असतात ना, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की नाही, थंड्या हवेच्या ठिकाणी येऊ, ज्याच्यामुळे दिमाग सुद्धा थंड राहील. बरोबर ना, कारण की उन्हाळ्यातली कॅपिटल ही तिकडेच राहत होते ब्रिटिशांची, थंड हवेच्या ठिकाणी. कारण की मुस्लिम लीगचे नेता मोहम्मद अली जिन्ना, त्यांना असं वाटलं इथं जर शांत ठिकाणी बोलावलं तर शांततेनं डिसिजन घेतील. बरोबर ना, असं काही नाही, हा मजाकीचा पार्ट आहे. पण ऍक्च्युली त्यांची प्लेस तेच आहे, शिमला. ठीक आहे. जून महिन्यामध्ये आय थिंक 25 जूनला हे सुरू झालेलं होतं. ओके. आणि काँग्रेसचे वरिष्ठ लीडर्स, मुस्लिम लीगचे, यांना इन्व्हिटेशन दिलेलं होतं, चला या चर्चेला या, काहीतरी सोल्युशन काढू आपण. समजलेलं आहे. त्यालाच म्हटलेलं आहे वेव्हेल प्लॅन. ओके. आता वेव्हेलने काय दिलं याच्यामध्ये, लिहिता काय एवढं, जागा खाली होऊन जाते मग काही लिहायचं असेल तर. असं माझे काही हँडरायटिंग असे बारीक बारीक नाही आहे, तिथून सुरुवात केली तर मग एवढी जागा राहील. ठोस ठोस आहेत. पॉलिटिकल डेडलॉक समजला? अरे शंतनू, पॉलिटिकल डेडलॉक समजलं का? पुन्हा कुणामध्ये होता आणि कशावरनं होता? ठीक आहे. बघा, ऑब्जेक्टिव्ह असा होता की एक्सपान्शन ऑफ वाइसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल स्वातंत्र्य द्यायला तयार नाही आहे. समजलाय ना? भारतामध्ये आंदोलन सुरू आहे, प्रेशर आहे, हिंसा होत आहे. समजलाय? याचे परिणाम असे आहेत की व्हाईसराय काहीतरी डिसिजन घ्यायला तयार आहे, पण कम्प्लिटली इंडिपेंडन्स नाही. समजलं आहे? तर काय, थोडीशी एक स्टेप समोर, एक्सपान्शन ऑफ व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. आता यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल राहते, ही जे काउन्सिल आहे व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, बरोबर आहे, याच्यामध्ये आम्ही टोटल मेंबर्स कोण घेणार आहोत? इंडियन्स. समजलंय ना? व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये आता सगळे मेंबर्स कोण राहणार आहेत? भारतीय. राईट. आय थिंक मला असं वाटतं 14 मेंबर्स होते आणि 12 होते, आता 14 मेंबर्स राहतील. कोण? हा, तर कोण राहतील? हे सगळे भारतीय राहतील. समजले आहे? फक्त एक्सेप्शन काय, आता हा थोडी भारतीय देतील, व्हाईसराय भारताचा बनवतील का? नाही ना. एक्सेप्शन जर याच्यामध्ये आहे तर एक हा व्हाईसराय आहे आणि कमांडर इन चीफ. व्हाईसराय आणि कमांडर इन चीफ हे दोन तर ब्रिटनचेच राहणार आहेत, बरोबर आहे. तर त्यांना सोडून बाकीचे व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये सगळे मेंबर्स इंडियन राहतील. समजलाय? दुसरा मुद्दा आहे की आता माहिती आहे आपल्याला, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, आहेत ना, शीख, ईसाई, डिफरेन्स सगळेच आहेत. तर इक्वल रिप्रेझेंटेशन राहणार आहे, इक्वल रिप्रेझेंटेशन बिटवीन हिंदू अँड मुस्लिम. ठीक आहे. इक्वल रिप्रेझेंटेशन बिटवीन हिंदू अँड मुस्लिम. हिंदू जर 5 घेतले तर मुस्लिम सुद्धा 5 घेतील. बरोबर आहे. म्हणजे सरळ आपल्याला इथं दिसत आहे की मुस्लिम लीगला थोडीशी जास्त ऑफर दिलेली आहे की जेणेकरून त्यांचा जो मोटिव्ह आहे, त्यांचा जो एजेंडा आहे सेपरेट पाकिस्तानचा, त्याच्यावरनं थोडासा वेगळा होईल. समजलाय? त्याच्यासाठी त्यांनी असं दिलं आहे किंवा इक्वल रिप्रेझेंटेशन आपण हिंदू आणि मुस्लिमांना देऊया. बरोबर आहे, असा मुद्दा त्यांनी ठेवला होता. आता याच्यामध्ये बघा काय आहे, तर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये पण मुस्लिम आहेत, दिसतात आपल्याला. अबुल कलाम आझाद आहेत ना, लगातार सेशनचे प्रेसिडेंट होते होते आयएनसीच्या सेशनचे. खूप काही लोक आहेत जे अजूनही काँग्रेसमध्ये आहेत मुस्लिम, आणि मुस्लिम लीग मध्ये सुद्धा मुस्लिम आहेत. बरोबर आहे. हा, आता इथे मोहम्मद अली जिन्नाने काय म्हटलं माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे, मान्य आहे, पण जे मुस्लिम लोक जातील, बरोबर आहे ना, जे मुस्लिम लोक जातील व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये, ते कुठून जातील? ओनली फ्रॉम मुस्लिम लीग. समजलेलं आहे?
जे मुस्लिम लोक जातील व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये ते फक्त कुठून जातील? मुस्लिम लीग मधून जातील, दुसऱ्या पार्टीतून नाही. समजलाय ना? हा, म्हणजे इथं वर्चस्व काय दाखवत आहे तो की नाही मुस्लिम लोक किंवा मुस्लिम लीग हे फक्त मुस्लिमांनाच रिप्रेझेंट करते. मुस्लिमांना रिप्रेझेंट करणारी एकच संस्था म्हणजे मुस्लिम लीग असं त्याला दाखवायचं आहे. पण असं आहे का ऍक्च्युअल मध्ये? नाही आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सुद्धा मुस्लिम आहेत आणि इंडियन नॅशनल काँग्रेस सुद्धा मुस्लिम लोकांना व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये पाठवायला तयार आहे. समजलेला आहे? तर ऑफकोर्स हे मला सांगा की हा जो मुद्दा मांडलेला आहे मुस्लिम लीगनी, हा खरंच एक्सेप्ट करणार आहे का इंडियन नॅशनल काँग्रेस? नाही करणार आहे. समजलं ना? आणि केला तर त्याचे परिणाम काय होतील माहिती आहे तुम्हाला? थोडस लॉजिक लावू शकता तुम्ही, काय परिणाम होईल? जर इथे इंडियन नॅशनल काँग्रेसने मान्य केलं की ठीक आहे आम्ही फक्त हिंदू लोकच पाठवू, असंच आहे ना त्याचं म्हणणं, कारण की मुस्लिम लोक फक्त मुस्लिम लीग मधूनच जातील, दुसऱ्या पार्टीतून जाणार नाही, राईट? म्हणजे आयएनसीतून फक्त हिंदू मेंबर्स व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये जातील. हे क्लिअर आहे? याचे परिणाम काय होतील माहिती आहे तुम्हाला? कोणाकोणामध्ये झगडा होणार? मोहम्मद अली जिन्ना पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेईल, पुन्हा लोकांमध्ये जाईल आणि सांगेल मी तर आधी सांगत होतो इंडियन नॅशनल काँग्रेस फक्त हिंदूंची पार्टी आहे, बघा फक्त हिंदूच पाठवले त्यांनी. समजलं ना? तर उलट पण बोलू शकतो, होईल ना असं? बघा इंडियन नॅशनल काँग्रेस ही फक्त हिंदूंची पार्टी आहे आणि त्यांनी हिंदू मेंबरच व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर पाठवले. मी तर आधी सांगत होतो तुम्हाला, तुम्ही ऐकत नव्हते. बघा मुस्लिम मेंबर कोणी पाठवला का? ते नाही सांगणार की मीच ठेवली होती म्हणून, की नाही मुस्लिम लोक फक्त माझ्यामधूनच जातील. समजलाय ना? आणि भारतामध्ये थोडस इमेजचं थोडस होणार ना, आयएनसीची इमेज अशी एक सेक्युलर आहे ना, इंडियन नॅशनल काँग्रेस जी हिंदू आणि मुस्लिमांना सगळ्यांना सोबत घेऊन जाते. याच्यामुळे काय होणार की मुस्लिम लोक जे जो काँग्रेस सोबत जुडलेला आहे तो थोडासा दुखावेल कुठेतरी, समोर जाऊन होऊ शकतो की तो मुस्लिम लीग कडे जाणार मग. बरोबर आहे? तर हे तर पॉसिबल नाही आहे का? नाही आहे ना? तर म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसने सरळ याला नाही म्हटलं, नाही यार आम्ही तसं करणार नाही. बरोबर आहे ना? आम्ही तसं करणार नाही आहे, आम्ही सुद्धा मुस्लिम व्यक्ती आमच्याच पार्टीतून पाठवणार आहोत. बरोबर आहे? आणि असं झाल्यामुळे काय झालेलं आहे, वेवेल प्लॅन पूर्णपणे काय झाला, फेल्युअर गेलेला आहे. ठीक आहे ना? काही सक्सेस होऊन नाही राहिलं. कोणाच्याने होऊन नाही राहिलं? जिन्नाच्याने. समजलेलं आहे? पॉसिबलच नाही आहे, राईट? त्याच्यामुळे पूर्ण वेवेल प्लॅन जेवढ्या दिवस चर्चा वगैरे चालली, हा सगळा काय झाला, फेल्युअर गेला. कशामुळं? एका मुद्द्यामुळं की मुस्लिम व्यक्ती जो व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये जाणार तो फक्त मुस्लिम लीग मधूनच जाणार, दुसऱ्या पार्टीतून नाही. बरोबर आहे? आयएनसी ला हे मान्य नव्हतं. आयएनसी स्वतः मुस्लिम व्यक्तीला व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल पाठवायला तयार होते. बरोबर आहे? अशामुळे काय झाला, वेवेल प्लॅन पूर्ण कॅन्सल झाला. एक्झाम मध्ये विचारतात तुम्हाला की वेवेल प्लॅन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या. बरोबर आहे? तर व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये व्हाईसराय आणि कमांडर इन चीफ यांना सोडून सगळे व्यक्ती भारतीय राहतील. बरोबर आहे ना? म्हणजे एक काळ असा होता की 1909 ची जर आपण गोष्ट घेतली, 1909 ला त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक व्यक्ती व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये सामील झाला होता 1909 ला. बरोबर आहे? तेव्हापासून आज जर आपण बघितलं 1945 ला अशी कंडिशन आलेली आहे की सगळं भारतीय व्यक्ती त्याच्यामध्ये पाठवावे, सगळे भारतीय व्यक्ती त्याच्यामध्ये असतील असं ब्रिटनची गव्हर्नमेंट ठरवत आहे. म्हणजे सरळ आहे किंवा हे सेल्फ गव्हर्नमेंट द्यायला तयार आहे, त्याच्या वाटेने काहीतरी एक स्टेप घेत आहे. तुम्हाला पण इंडियन नॅशनल काँग्रेसला सेल्फ गव्हर्नमेंट पाहिजे का? नाही, त्यांना पाहिजे कम्प्लीट इंडिपेंडन्स. बरोबर आहे? त्याच्यामुळे हा मुद्दा सुद्धा काही काम करणार नाही. ऑगस्ट ऑफर फेल्युअर गेलेली आहे, क्रिप्स मिशन फेल्युअर गेलेला आहे, 1945 चा जो वेवेलचा प्लॅन आहे तो सुद्धा फेल्युअर गेला आणि हे पॉलिटिकल डेडलॉक सुटलंच नाही. सुटलं का? नाही, शेवटपर्यंत नाही सुटलं. त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन येणार, आता तर युद्ध संपून जाणार, त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन येणार. बरोबर आहे? कशासाठी? की हेच व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली मेंबर कसे जातील, कॉन्स्टिट्यूशन कसं बनणार, काय तर त्या सगळ्यांसाठी डिस्कशन होणार आहे, राईट? तिथेही मोहम्मद अली जिन्ना आपली काहीतरी अट लावणारच आहे. समजलं ना? हे पॉलिटिकल डेडलॉक कधी सुटणार? जेव्हा पाकिस्तान वेगळा होणार तेव्हा हे पॉलिटिकल डेडलॉक सुटणार.
समजलं आहे. आता सुटण्याचे काहीही चान्सेस नाही आहे, कारण की मुस्लिम लीगचा नेता जिन्ना अडून बसलेला आहे. समजलेला आहे. त्याला काय पाहिजे, सेपरेट पाकिस्तान. त्याच्यासाठी तो काही पण करू शकतो आता, समोर जाऊन करेलच. राईट. तर हा वेव्हल प्लॅन आहे, येते एक्झाम मध्ये लिहून घ्या.